आणि यानंतर आपण थेट जाऊयात सुप्रिया सुळे सध्या बोलतायत. नात्याचा मान सन्मान ठेवून मी स्वतः त्या मीटिंगला दिल्लीला जाणार आहे. पुण्यातल्या जागेमध्ये सकाळी ज्या दिवशी आम्ही ठरवलं हे इलेक्शनलाही लढायचं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आमची सगळ्यांची सविस्तर मीटिंग ही सकाळी 11 ते दुपारी 1 सिल्वर ओकवर झालेली आहे. निर्णय सगळ्यांनी मिळून त्या मीटिंगमध्ये जे जे उपस्थित होते त्या सगळ्यांची चर्चा करून मग तो निर्णय घेतला गेला. जे त्या दिवशी मीटिंगमध्ये होते ते राष्ट्रवादी काँग्रेसचेही वरिष्ठ नेते होते, शिवरकरजी त्या मीटिंगमध्ये होते स्वतः, त्याच्यानंतर काँग्रेसचे नगरसेवक होते, राष्ट्रवादीचे काका आहेत काही काका चव्हाण उपस्थित होते त्या दिवशी मीटिंगला, त्याच्यानंतर शिवसेनेचेही लोक होते. तर जी चर्चा झाली ती महाविकास आघाडीच्या सगळ्या घटकांची चर्चा करूनच आम्ही तो निर्णय पुण्याचा घेतला. जे नेते त्या दिवशी मीटिंगमध्ये हजर होते ते, त्याचं कारण असं की प्रचंड घोडेबाजार याची चर्चा सगळीकडे होत होती. काका होते त्या मीटिंगला, इथे काका स्वतः इथे, आणि तिथे काँग्रेस आणि शिवसेनेचेही सगळे लोक त्या मीटिंगमध्ये उपस्थित. काँग्रेसमधून शिवरकरजी होते आणि ते कदम, जे कदम आहेत नगरसेवकजी, या सगळ्यांची आम्ही चर्चा करूनच जो निर्णय घेतला. त्याचं उत्तर माझ्याकडे नाही, ते तुम्हाला काँग्रेस पक्षाला विचारायला. जे काँग्रेसकडून जे आले ते ठीक ना. आता वेणुगोपालजींनी मला आमंत्रण केलं तर मी कसं काँग्रेसला म्हणणार की वेणुगोपालजी कोण. त्यांचं असं देखील म्हणणं आहे की महानगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी एकत्र दिसले आणि पुन्हा एकदा आता आपण बघितलं या इलेक्शन मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी म्हणजे अजितदादांच्या पक्षाच्या मी तुम्हाला एक सांगू का, माघार घेतली. नाही मान्य आहे. 8 ठिकाणी बदल झालेला आहे. 8 कॅन्डिडेट्सनी माघार घेतलेली आहे, त्याच्यात काँग्रेसची आहेत ना, काँग्रेसच्याही लोकांनी माघार घेतली. नाही, प्रत्येक ठिकाणी सिच्युएशन वेगळे. घोडे बाजार हवाय का, मी तुम्हाला त्याचा पुढचा टप्पा सांगते. मी स्वतः सुप्रिया सुळे एक नागरिक आणि लोकप्रतिनिधी म्हणून एक पार्लमेंटमध्ये बिल मूव्ह करते. ते तुम्हाला लवकरच दिसेल की अशा या सगळ्या ज्या इलेक्शन्समध्ये जो घोडे बाजाराचा आरोप होतो हे बंद झाला पाहिजे आणि हात वरती करून पार्टीच्या व्हिपनी सरपंच टू लोकसभा हे पारदर्शकच इलेक्शन झालं पाहिजे. हे बिल मी स्वतः मूव्ह करते आणि तुम्हाला पुढच्या काही काळात हा बदल झालेला दिसेल. आणि सगळ्याच पक्षांमध्ये काय काय झालंय. भारतीय जनता पक्षाने मला तोंड उघडायला लावू नये, त्याच्यामुळे मी सुसंस्कृतपणे काही बोलत नाहीये, कारण का माझा तो स्वभावही नाहीये. आणि विधानसभेत लोकसभेत ताकदीने लढूच त्यांच्या विरोधात आम्ही. पण आत्ता हा जो घोडेबाजार झालाय तो कोण काय कसं काय झालंय या बऱ्याच गोष्टी तुम्हालाही माहिती आहेत आणि मलाही माहिती आहेत. म्हणूनच मी हे बिल मूव्ह करते की घोडेबाजार होऊ नये आणि कुठलंही इलेक्शन झालं तरी ते फक्त पैशाच्या जीवावर कोणीही लढू नये किंवा आईसच्याही म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED हिचीही भीती दाखवू नये. हा देश हा लोकशाही पद्धतीने चालला पाहिजे आणि त्याच्यासाठी जे काय करावं लागेल ते आम्ही करू. या सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीला माहिती होतं त्यांच्याकडे स्कोअर काय, किती मेंबर्स आहेत, मतदान किती आहे. तुम्हाला हे पूर्वीपासून माहिती होतं किंवा तुम्ही सीझन आहात घोडेबाजार नंतरही होणार होतं हे सगळं माहिती असून तुम्ही जे वातावरण तयार केलं, जो तुम्हाला त्याने जो सपोर्ट मिळालेला होता किंवा इलेक्शनमध्ये जी रंगत आली की ऑल ऑफ सडन शेवटच्या दिवशी एका तासामध्ये विड्रॉ झाल्यामुळं सगळं प्रेशर तुमच्यावरती आलं की तुम्ही अननेसेसरी हे प्रेशर तयार केलं किंवा हा इंटरेस्ट तयार केला आणि अचानक विड्रॉ केलं. तर ह्याचं नेमकं कारण काय. तुम्हाला जर आधीपासून माहिती होतं आपल्याकडे नंबर्स नाही आहेत, घोडेबाजार होणार आहे, तरी सुद्धा तुम्ही उमेदवार दिले, एक सोडून 2 उमेदवार दिले, अचानक ते विड्रॉ केले, तर हा मेनली इगो सॅटिस्फाय करायचा विषय होता का. जेव्हा वळसे पाटील पवार साहेबांकडे गेले की मग विड्रॉ झाले, काँग्रेसकडे कोणी गेलं की मग त्यांनी विड्रॉ केलं. लोकल ज्या तुमच्या गेमिक आहेत त्या एकदा कम्प्लीट झाल्या की मग विड्रॉल करायचे आणि आधी काहीतरी वेगळा मेसेजेस असं सोशल मीडियावरती. नाही बघा, लोकशाहीमध्ये प्रत्येक बोलायला अधिकार आहे. मलाही इलेक्शन कधीच रंगत वाटलं नव्हतं. काय रंगत होतं या इलेक्शनमध्ये आणि घोडेबाजार इतका जाईल असं मलाही वाटलं नव्हतं, हे मी मान्य करते. आणि मीटिंग्समध्ये मला काय फार ह्याच्यात एक्साइटमेंट कुठे मला तरी दिसली नाही, मी त्या सिस्टममध्ये असले तरी.
हे एक इलेक्शन आहे. रंगत कधी येते? जेव्हा लोकसभा, विधानसभा, कॉर्पोरेशन, उसमें मजा आता है. जेव्हा पारदर्शकपणे येतो, एम असतो, ती फाईट असते. त्या फाईटमध्ये मजा. या इलेक्शनमध्ये आता मध्ये राज्यसभेचं इलेक्शन झालं, सगळेच अनअपोज झाले, नंबर सगळ्यांकडे ते गुणागोविंदांनी झालं असते. तुम्ही म्हणलं घोडे बाजाराचं ठीक आहे, इतर ठिकाणी पण पुण्यातल्या जागेवर आम्ही हाच प्रश्न विक्रांत काकडेंना विचारला, जे बिनविरोध आमदार झाले. तो म्हणे घोडे बाजार संबंध येतो कुठं? म्हणजे माझ्याकडे 800 मतं होती, यांच्याकडे फक्त 50-60 मतं होती. 50-60 नाही, आमची 150 होती. असं त्यांनी दावा केला. ठीक आहे ना, दावा करायला काय, प्रत्येक लोकशाही आहे. घोडे बाजार मला करायची गरजच नव्हती, केलं तर त्यांनी केलं. हे बघा, एक ते वयाने लहान आहेत, नवीन आलेत, माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना. त्याच्यामुळे आता ते काय बोलले याला उत्तर मला देणं वाटत नाही. एक लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे, बोलतील ते, त्यांना वाटेल ते. तुमच्या भूमिकेमुळे ते बिनविरोध आले की काय हो, आले ना, मान्य करतो ना, मी कुठे नाही म्हणते. पंढरपूरमध्ये रोहित पवार अन्नत्याग आंदोलन करणारे संपूर्ण कर्जमाफी करावी पक्ष म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे या? नाही, मीही तुमच्या चॅनलवर आज सकाळी ती बातमी पाहिली. मी फोनही रोहितला केला, तो भाषण करत होता. नंतर मी या कार्यक्रमात आहे. त्यामुळे अर्थातच अन्नत्याग ही खूप टोकाची भूमिका होते. त्याच्यामुळे मीही रोहितला विनंतीच करीन की पहिली पॉलिसी येऊ दे, त्याचा वाटप होऊ दे. अन्नत्याग वगैरे या गोष्टी म्हणजे लोकांसाठी एवढी भूमिका घेतल्या, ह्याला हिंमत लागते, त्याचं मी कौतुकही करते. पण पहिलं पॉलिसी काय आहे हे सगळं समजून घेऊया आणि मगच करू. आणि अर्थातच माझी विनंतीच राहील की कोणीही म्हणजे रोहितनी पण आणि कोणीच अन्नत्याग वगैरे करू नये. मोठी लढाई आहे आणि या लढाईसाठी आपण सगळ्यांनी ताकदीने उतरलं पाहिजे. माझी रोहितला विनंती राहील की अन्नत्याग करू नको, पॉलिसी येऊ दे, वाटप होऊ दे. जर लोकांवर अन्याय झाला तर अन्नत्याग करण्यापेक्षा दुसरं काहीतरी मोठ्या पद्धतीने आपण सरकारला भाग पाडू हे करायला. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सरकारने काही निर्णय घेतले 2 दिवसामध्ये, त्याला आता ओबीसी समाजातून विरोध होतोय प्रचंड आणि ते निर्णय अनकॉन्स्टिट्युशनल आहेत असं लिगल ओपिनियन सुद्धा समोर येत आहे. आंदोलनामध्ये जे मृत्युमुखी पडलेत त्यांना सरकारनं नोकऱ्या द्याव्यात अशा पद्धतीचं सरकारने जी भूमिका घेतली तर त्याला अनेक ओबीसी संघटनांकडून विरोध होतोय. आरक्षणाचं आंदोलन ही फार वैयक्तिक लाभाची बाब असताना त्यातल्या मृत्यूंना अशा पद्धतीनं किंवा त्यांच्या नातेवाईकांना नोकरी देणं हे योग्य नाही किंवा हे अयोग्य आहे, अनकॉन्स्टिट्युशनल अशी ओबीसींनी भूमिका घेतली. बघा, आरक्षण असू दे, शेतीमालाला भाव असू दे, कांद्याचा प्रश्न असू दे, कर्जमाफी असू दे, हे जे सरकार आत्ता आहे अतिशय दुर्दैवी आहे, पण असंवेदनशील आहे आणि अनेक प्रश्नांबद्दल फार गांभीर्याने हे सरकार गोष्टी घेत नाही. आज महाराष्ट्राची आणि भारताची आर्थिक परिस्थिती अडचणीत प्रचंड आलेली आहे. पुढच्या काही कालावधीमध्ये नोकऱ्या असतील किंवा तुम्ही सगळा डेटा भारत सरकारचा बघा किंवा महाराष्ट्राचा बघा, हा आर्थिक अडचणी ह्या पुढे फार मोठ्या आव्हान म्हणून आपल्यासमोर उभ्या आहेत. महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार. मग नीटमध्ये झालेला भ्रष्टाचार असेल, महाराष्ट्रात चाललेला भ्रष्टाचार असेल, कॉर्पोरेशनमध्ये चाललेला भ्रष्टाचार असेल तो, किंवा प्रचंड महागाई जी चॅनल्सवर तुम्ही वारंवार दाखवता, प्रत्येकाच्या घरात ती झळ बसते, आणि बेरोजगारी जी वाढते, या सगळी फार मोठी आव्हानं आज आपल्यासमोर आहेत. त्यामुळे पॉलिसी मेकर्स म्हणून माझी महाराष्ट्र सरकारला पुन्हा आणि भारत सरकारला विनंती आहे की ह्या महत्त्वाच्या विषयांवर तुम्ही लक्ष